स्वागत आहे. आपण आजपासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले जे मेजर फंक्शनल ग्रुप्स आहेत त्यांचा स्टडी स्टार्ट करणार आहोत. सो याच्यामध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप्स येतात तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर आहे अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, फिनॉल, इथर्स, त्याच्यानंतर amines. Okay, so number of functional groups are there. So we are going to make a series of all these functional groups one by one. याच्यामध्ये मी काय करणार आहे तर शक्यतो एका फंक्शनल ग्रुपचे 3 व्हिडिओज किंवा ऍज पर द रिक्वायरमेंट. सो 3 किंवा 4 व्हिडिओज एका फंक्शनल ग्रुपचे होतील. त्यामध्ये काय असणार आहे तर पहिला व्हिडिओ असणार आहे प्रिपरेशन मेथड्स, दुसरा असणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज आणि थर्ड वन इज केमिकल प्रॉपर्टीज. ओके, सो आय रिपीट वन्स अगेन. Whenever you are going to study functional group, like you are studying amines or if you are studying aldehyde, ketone or whatever, प्रत्येक फंक्शनल ग्रुप तुम्हाला जेव्हा स्टडी करायचा आहे, काय करायचंय तुम्हाला तर त्या फंक्शनल ग्रुपच्या प्रिपरेशन मेथड्स, त्याच्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये मेजरली कोण असतं, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, पोलर नेचर, तो पॉइंट. अँड देन नेक्स्ट वन इज अबाउट देअर केमिकल प्रॉपर्टीज, रिएक्शन्स. ठीक आहे, सो याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामधला पहिला फंक्शनल ग्रुप आपण आज स्टार्ट करूयात अँड दॅट वन इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, सो बिफोर स्टार्टिंग दिस पॉइंट, हा टॉपिक कोणकोणत्या एक्झाम मध्ये किती इम्पॉर्टंट आहे बघा. फर्स्ट वन फॉर जेई अँड नीट, ऑब्विसली इट इज इम्पॉर्टंट बाय बिकॉज 11-12 कम्प्लीट सिलेबस इज देअर. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा पॉइंट कुठे येतो तर अल्केन, अल्किन, अल्काइन यांच्या कुठल्या कुठल्या रिएक्शन्स मध्ये हॅलोजन्स आहेत. त्यामुळे ह्या टॉपिक मध्ये प्लस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाच्या टॉपिक मध्ये असं करून मिनिमम 3 to 4 क्वेश्चन्स you have to be ready for that. Okay, next one, when we come to CET, this topic belongs to 12, so this topic is there for CET exam. Okay, म्हणजे अल्केन, अल्किन, अल्काइन आणि त्याच्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपला वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक फॉर सीईटी असं म्हणता येईल. आणखी परत तेच यातल्या बऱ्याचशा रिएक्शन्स तुमच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये येतात, कंबाईन्ड क्वेश्चन्स येणार आहेत. अँड येस, फॉर बोर्ड एक्झाम, बोर्ड एक्झाम इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे आपल्या जे बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला मार्क्स असतात 6 and 8 वगैरे, म्हणजे मॅक्सिमम किती मार्क्सचा क्वेश्चन एका टॉपिकवर येतो, तर त्याच्यावरती हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट वन आहे, ज्याच्यावरती ऑलमोस्ट 8 मार्क्सचे क्वेश्चन येतात. त्यामुळे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा थिअरी पार्ट जो आहे तो पण नीट करा. ठीक आहे, सो whenever I am explaining anything, if you feel yes this is a theory part किंवा इथं काहीतरी रिझनिंग आहे, इथं एक्सप्लेनेशनची नेसेसरी आहे, तिथं तुम्ही व्हिडिओ जरा स्लो डाऊन करा आणि जे मी काय बोलते ते नोट्स मध्ये तुम्ही नोट डाऊन करा. कळालंय सगळ्यांना? सो गिव्ह फोकस ऑन दॅट पॉइंट ऑल्सो, रिझन्स दे आर इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झाम. ठीक आहे, चलो, सो विल स्टार्ट विथ अवर फर्स्ट व्हिडिओ, प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, कार्बन चेन and this carbon chain have any halogen like FCl, Bri. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर याच्यावरचा एक हायड्रोजन काढला आणि तिथं हॅलोजन लावला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इट्स अनदर नेम इज अल्किल हलाइड. ठीक आहे, दोन्ही नावं आहेत, तुम्हाला बुक्स मध्ये वेगवेगळ्या नावाचे सेंटेन्सेस दिसतील. अल्किल हलाइड, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज सेम. ओके, आय विल राईट वन ट्रेंड हिअर, इट विल हेल्प अस फॉर ऑल द रिएक्शन्स. ओके, now X means what, FCl, Bri. सो FCl, Bri या चौघांसाठी सुद्धा काहीतरी ट्रेंड आहे, कारण की याच्यासाठी आपण सोर्स वापरणार. बघा, आयदर वी आर गोइंग टू यूज F2, Cl2, Br2 or I2 or otherwise HF, HCl, HBr or HI. ठीक आहे, सो इथनं पण F मिळेल, इथनं पण F मिळेल, दॅट इज द लॉजिक. Okay, so when to use which compound, and second thing which one is faster and which one is slower, I'll write here. Okay, so if you are using F2, Cl2, Br2 or I2, the rate of reaction is like this. F2 is very fast, and when we are using HF, HCl, HBr or HI, then the rate is reverse. Why? Because here HI is very strong acid, very weak bond, so it will break down easily. Now what is difference between these two? F2, Cl2, Br2, I2. This is a source of electrophile X plus. म्हणजे F plus, Cl plus, Br plus, I plus पाहिजे असेल तर काय वापरायचं, F2, Cl2. And here F, Cl, Bri are minus. So these are the sources of nucleophile. Okay. So कधी कोणता वापरायचा, it depends on our requirement. Okay. स्पीड कळालंय, कोण किती फास्ट देणार आहे. नेक्स्ट वन,
between these two, what we can see, fluorine and iodine, they are either very fast or very slow. बरोबर आहे. फ्लोरीन आणि आयोडीन अति फास्ट आहेत नाही तर अति स्लो आहे, तर दोघांचाही उपयोग नाही. आपल्याला खूप फास्ट पण नसतं जायचं आणि खूप स्लो पण नसतं जायचं. सो मेजरली वी आर गोइंग टू फोकस ऑन Cl2, Br2, HCl and HBr. ठीक आहे. दिस रिएक्शन्स आर मॉडरेट स्पीड, सो दे आर ओके फॉर अस. आणि ह्या दोघ जण डोक्याला ताप आहेत. ठीक आहे. चला तर सुरू करूयात आपण. फर्स्ट प्रिपरेशन मेथड इज फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय? ओनली हायड्रोजन अँड कार्बन. So the three functional groups come under hydrocarbon: alkane, alkene, alkyne. So we'll start first one with alkane. Okay. So alkane, it's like a carbon chain having hydrogens. Suppose this one is CH3, CH2, CH2, CH3. It's butane. And now in this we have H plus. बरोबर ना? आणि H plus ला रिमूव्ह करायचं तर आपल्याला X plus चा सोर्स वापरायचा आहे in this way. So here we are going to use chemical, suppose Cl2. So Cl2 in presence of H nu. The product is 1 CH. काय product येणार बघा? Total we have 4 carbons. 1, 2, 3, 4. Chlorine can come at any carbon. So इथे एक तर येईल, or otherwise 1, 2, 3, 4. It can come on the second. Any other option possible? Third आणि fourth वरती आलं तर repeat होणार. So we'll get 2 compounds. 1 chlorobutane or 2 chlorobutane. Okay, so 1 chloro or 2 chloro, and more substituted is major, so this is our major compound. Is it okay? So this halogenation process is, first of all, it is free radical process. Free radical means formation of Cl radical or Br radical, and then we are going to proceed with this process. Second one, in this process we will get number of monohalo compounds, dihalo, trihalo. जेवढं तुम्ही हॅलोजन ऍड कराल तेवढा हॅलोजनचा नंबर वाढत जाणार आहे. ओके. याच्यावरती मेजरली कोणता क्वेश्चन येतो तर मोनोहॅलोजन हाऊ मेनी डेरिव्हेटिव्ह आर पॉसिबल. ओके, विल टेक वन एक्झाम्पल. 2-methyl butane. 2-methyl butane on bromination gives how many structural isomers? Okay, so let us see. So 2-methyl butane, so we'll have 4 carbons and carbon is at second position. 2-methyl butane, याचं ब्रोमिनेशन झालं, Br2H nu. So bromine can occupy any of this carbon. So कुठं कुठं लावल्यावर वेगवेगळे प्रॉडक्ट येतात. So what we'll do, we'll make 4 structures first. 1, 2, 3, 4. Okay, 4, 5 आपल्याला माहित नाही किती लागतील, म्हणून आपण काय करूयात, स्ट्रक्चर्स जरा काढून घेऊयात. सो टोटल देर आर 5 कार्बन्स. मग आपण असं करूयात 5 स्ट्रक्चर काढू, म्हणजे प्रत्येक कार्बनला एक एकदा ब्रोमिन लावूयात. ओके, सो ब्रोमिन कॅन ऑक्युपाय ॲट C1 or C2 or C3 or C4 or it can go to C5. Okay, so the point is we'll get these products. Now out of this, how many products are same or repeated? बघा बरं कोणता आहे. याचं नाव काय आहे? 1, 2, 3, 4. 1 bromo 2 methyl, 2 bromo 2 methyl. Here 2 bromo 3 methyl, 1 bromo 3 methyl, and here 1, 2, 3, 4. 1 bromo 2 methyl. So these two are same. So हा repeat झाला, याला delete करू. So 4 products are possible. Now out of 4, once again we have to see which one are optically active. म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमर आलं तर आन्सर काय देणार आहे? देर आर 4 products possible. But if the question is how many optically isomers or optically active समजा काउंट केलं तर किती? So what you have to do, first draw the structure and find out chiral carbon. So this carbon 2 hydrogens, it is not chiral. This carbon, yes, it is chiral. बरोबर? This carbon 2 hydrogen, not chiral. Here this carbon is not chiral. This is also not. इथे बघा एक हायड्रोजन 2 कार्बन सेम आहेत, म्हणजे हा कायरल नाहीये, पण इथं हा कार्बन कायरल आहे. ओके, सिमिलरली हियर देर इज नो कायरल सेंटर. सो वी आर गेटिंग 2 कार्बन्स कायरल, मीन्स दे विल हॅव 2 मोर आयसोमर्स. म्हणजे 1, 2, बघा मी कसं काउंट करते, 1, 2, 3, 4, 5, 6. So if you consider optical isomer also, then the total will be 6.
So in this way, the question is mono-halo product. Okay. We'll see one more question related to that. Suppose we have a cyclic compound, cyclomethyl or methyl cyclohexane. ओके, आता याचं हॅलोजनेशन झालं तर कुठं कुठं जाऊ शकतो बघा. इट कॅन गो हिअर 1 2 3 4 5. या प्रत्येक ठिकाणी एक एक हॅलोजन लावला तर यू विल गेट 5 डिफरंट स्ट्रक्चर्स. बट इफ यू राईट हिअर इट इज सेम ॲज दिस, सो दिस इज नॉट न्यू पोझिशन. If you write here, again it is same as this, so this is also not new position. So such kind of branched will get 5 isomers possible. Again, active, inactive आपल्याला check करता येईल. You get this one? So this is our first preparation method from alkane. I hope you have understood. Take a screenshot so that we can go for alkene now. आपण second preparation method बघूयात. It is from alkene. Alkene means it will contain double bond. So now there are 2-3 options. First one, we can use H2Br2 म्हणजे F2Cl2Br2I2 or we can use second option HCl HBrHI. हे दोन झालं. नंतर आपल्याला डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड करायचा आहे का नाही करायचा आहे त्याच्यावर ना वेगवेगळ्या प्रोसेस होणार. ओके, सो इन दिस फर्स्ट केस वी विल कन्सिडर अबाउट HX. HX means what? HCl HBrHI. In this we use the rule Markovnikov's rule or anti-Markovnikov's rule. When we use Markovnikov rule, when we have HCl, HBr, HI, in this case we use Markovnikov rule. And when to use anti-Markovnikov rule? HBr in H2O2. Here we are going to use anti-Markovnikov rule. Okay, chalo. So Markovnikov and anti-Markovnikov साठी will directly take unsymmetrical alkene CH3 CH double bond CH2. What is Markovnikov rule? Negative part of the reagent goes to that carbon which has less number of hydrogen. Okay, so HBr आपण याच्यामध्ये ऍड केला. HBr मध्ये H plus Br minus. So we are focusing on negative part. Negative part of the reagent goes to that carbon which has less number of hydrogen. So या दोघांपैकी याच्याकडे हायड्रोजन कमी आहे, बरोबर. सो HBr will approach to the central carbon CH3 CH single bond CH2. इकडे लागणार आहे Br आणि इकडे लागणार H. CH2 चा झाला CH3. कळाले? सो रूल used over here is Markovnikov's rule. Okay, this is first thing. Secondly, mechanism is electrophilic addition reaction. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे हा HBr कोण आहे? ऍसिड आहे. ऍसिड मध्ये पहिली स्टेप काय असते? प्रोटोनेशन म्हणजे H प्लस जातो म्हणजे इलेक्ट्रोफाईल जातो. सो मेकॅनिझम इज इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. नेक्स्ट वन, आधी H प्लस गेल्यामुळे इथं काय तयार होणार आहे? कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. And whenever carbocation intermediate there is possibility of rearrangement reaction. Okay, so whenever you will get questions related to HBr HCl, just be careful की शेजारी टर्शरी कार्बन नाहीये ना. टर्शरी कार्बन असेल तर त्याला ब्रोमीन जाऊन जोडायचा. ठीक आहे, चलो नेक्स्ट वन अबाउट Markovnikov, anti-Markovnikov rule. So in the same molecule if we add HBr in H2O2, reaction will follow anti-Markovnikov rule. बरोबर. So the product is CH3 CH2 CH2 Br, exactly opposite to Markovnikov. So when to use anti-Markovnikov? It is in this combination HBr H2O2 only. And in anti-Markovnikov rule, mechanism is radical mechanism. And radical mechanism means carbon radical is our intermediate. And carbon radical do not have any rearrangement. So इथं रिअरेंजमेंटच्या फंदात पडायचा नाही. व्हॉट एव्हर द रिॲक्शन त्याचं डायरेक्ट प्रॉडक्ट लिहायचं. लक्षात आलं? सो Markovnikov, anti-Markovnikov. Anti-Markovnikov मध्ये बाय मिस्टेक एक क्वेश्चन, बाय मिस्टेक म्हणा किंवा आपल्याकडनं मिस्टेक होईल म्हणून एक क्वेश्चन असतो. इट इज अबाउट HCl H2O2. ओके, सो H2O2 पण दिसतंय तर H2O2 दिसतं म्हणून लगेच आपण anti-Markovnikovला जायचं नाही. HBr H2O2 असेल, HBr H2O2 हे कॉम्बिनेशन असेल तर आणि तरच anti-Markovnikov ऍडिशन करायचं. That's why this will also follow Markovnikov rule. It will not follow anti-Markovnikov.
Okay. So HX addition, you understand? And second thing, the trend is like this: carbocation or carbon radical. So in both cases, for carbon, tertiary is major, then secondary, and then primary. Okay, because in this tertiary carbocation, tertiary carbon radical, they are more stable. Now we'll go for next one about X2. Okay, HX च्या ऐवजी काय वापरायचं आता? X2. X2 means what? Br2, I2, Cl2, and in this way. Okay, so X2 we can use in two different or two म्हणण्याच्या three different aspect. First one we can use by X2 in CCl4. Next one X2 in water, and second one X2 HNu. Okay, X2 CCl4. So we'll take example Br2 CCl4. We'll take same starting material CH3 CH double bond CH2. याच्यामध्ये मी ऍड केलं Br2 in CCl4. CCl4 मीन्स नॉन पोलर सॉल्व्हंट. नॉन पोलर सॉल्व्हंट म्हणजे हा स्वतःचा काही दाखवणार नाही, हा आपला शांत बसेल. सो दोन ब्रोमीन ऍड होणार अक्रॉस डबल बॉन्ड CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. You will get addition of two bromines. Okay, in this or this process rather, दोन ब्रोमीन ऍड होतात. This process is useful for decolorization test. माहिती आहे ना? This point is from alkenes. Color of bromine decolorizes because of addition of bromine. So addition reaction झाली, कलर गेला, याचा मिनिंग काय? तर स्टार्टिंग मध्ये अनसॅच्युरेशन आहे. दॅट इज डिकलरायझेशन टेस्ट. दिस पॉइंट इज फ्रॉम अल्किन्स. ओके, जरा एकदा बघा अल्किनच्या कन्सेप्ट, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. Next one X2H2O. So if you add here Br2 in water, okay, it is nothing but Br2 म्हणजे Br प्लस, मगाशी सांगितलंय ना, X प्लस, आणि वॉटर HOH, त्यातला मायनस काय घ्यायचा? OH. सो इट इज BrOH. Br प्लस OH मायनस. सो यूज मार्कोनिकॉफ रूल. ओके, सो निगेटिव्हला ठेवायचं कुठं? लेस सबस्टिट्यूटेड. सो द प्रॉडक्ट विल बी CH3 CH CH2, मध्ये लागला OH, कडेला लागला ब्रोमीन, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. ओके, थर्ड वन इज Br2HNu. Br2HNu. So this reaction is allylic substitution. Whenever HNu म्हणजे काय, इथं दोन सॉल्व्हंट आहेत. सॉल्व्हंट आलं तर डबल बॉन्ड पाशी जायचं, सॉल्व्हंट नसेल तर डबल बॉन्डच्या शेजारी जायचं. अलायलिक पोझिशन. CH3 CH डबल बॉन्ड CH2. डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन अलायलिक, आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि तिथं लिहायचं ब्रोमीन. इज इट ओके? Br2HNu याला अजून ऑप्शन कोणकोणते यूज करता येतात? NBS और NCS. NBS मीन्स N bromosaccinamide and NCS N chlorosaccinamide. Okay, these two are also going to give radicals. So radical will always add at allylic position. Is it okay? So this is about reactions of alkynes. कळालेत सगळ्यांना? एक स्क्रीनशॉट काढा, आणि अल्किन या टॉपिक मध्ये सुद्धा तुम्हाला ह्या रिएक्शन्स हेल्प होणार आहेत. सो तुमच्या ज्यांचा अल्किन टॉपिक झालाय त्यांना ह्या पॉइंट सगळे रिव्हिजनचे वाटतील. बरोबर? चलो, विल गो फॉर नेक्स्ट वन. ओके, चला सुरू करूयात फ्रॉम अल्काइन्स. आता अल्काइन्स मध्ये पण सेम स्टोरी. वी कॅन ऍड X2 और HX. जे अल्किनचे रिएक्शन आहेत त्याच आहेत. फटाफट फास्ट आपण लिहून टाकू. पहिल्यांदा लिहूयात HX च्या रिएक्शन आणि मग जाऊयात X2 पाशी. तर रूल काय आहे? तर वी हॅव अ ट्रिपल बॉन्ड. मगाशी डबल बॉन्ड होता, तर डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड केला. इथं ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. जे काय कराल ते दोन वेळा. ठीक आहे? So suppose if I add HBr in this, it will follow Markovnikov's rule. So according to Markovnikov, Br will go to this central carbon. इथे एक हायड्रोजन आहे, इथं 0 आहे. So Br will go here. CH3 C Br double bond CH2. And now if you add one more HBr, again it will follow one more Markovnikov's rule. And this Br will again go to central carbon. CH3C. Now we will have two bromines on the central carbon and CH3. So whenever we are going to add two times bromine, you will get dihalide. मगाशी मोनो मिळत होता, त्या डाय मिळणार. So we will get a dihalide, and it is nothing but geminal dihalide. Geminal मतलब
2 halogens on the same carbon. Okay. Next one, if you add here Br2 add केलं, Br2 in CCl4. Okay, so it will add 2 bromines along the double bond. So CH3 C double bond C H. काय होणार आहे, 2 ब्रोमीन लागले आणि परत एकदा Br2 CCl4 टाकलं. Then what will happen? You will get addition of 2 more bromines. CH3C single bond C H. The product is called as tetrabromo. Okay, हा होता डायब्रोमो, हा झाला टेट्राब्रोमो. लक्षात येते? सो अल्किन असेल अल्काइन असेल, कन्सेप्ट सेम आहे. सो Br2 CCl4 will give addition of Br. Br2 वॉटर घेतलं, Br2 वॉटर घेतलं तर काय होणार आहे, रिॲक्शन होणार आहे तुमची सॉरी H2O ना, मी काय लिहिलं HOH. ओके, H2O. So here we'll get addition of Br and OH. So BrOH add करायचं according to Markovnikov's rule. Okay, or otherwise we can use Br2H. In this we'll get allylic substitution on this allylic carbon, same reaction. कळलं? So this is story of alkyne, alkane, alkene, alkyne. I hope you have understood. मी एकच स्टार्टिंग मटेरियल घेतले, प्रोपीन किंवा प्रोपाइन और प्रोपेन. व्हाय? बिकॉज अनसिमेट्रिकल अल्केन आहे, सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर होतात. बट माय सजेशन, वेन एव्हर यू आर गोइंग टू प्रॅक्टिस दिस रिॲक्शन, ओके, कारण की एक्झाम मध्ये काय प्रोपेन येत नसते, एक्झाम मध्ये काहीतरी तिसराच कार्य करता येतं. सो व्हॉट यू डू, कुठलीही रिएक्शन ट्राय करताना, म्हणजे आता सपोज तुम्ही ही HBr ची करताय, तर स्टार्टिंग मटेरियल घेताना एक घ्यायचं रेग्युलर ओपन चेन वालं, एकदा सिमेट्रिक अल्किन घ्या, एकदा अनसिमेट्रिक घ्या, एकदा सायक्लिक घ्या, नाहीतर सायकलला ब्रांच घ्या, मग डबल बॉन्डला ब्रांच लावा, एकदा डबल बॉन्डच्या बाहेर ब्रांच लावा. कळते? वाय? बिकॉज नंबर ऑफ क्वेश्चन्स इफ यू कन्सिडर, कन्सेप्ट एकच असते, फक्त काय होतं, प्रॉडक्टचं स्ट्रक्चर बदलतं. कळते ना? म्हणजे आता अँटी ऍडिशन असेल, सिस प्रॉडक्ट असेल, कन्सेप्ट तीच राहणार आहे, फक्त तुमचं काय सिस सायक्लिक होणार, कधी ट्रान्स मध्ये होणार किंवा काय होणार, हे वेगवेगळं चेंज होणार आहे. सो व्हॉट यू डू हियर, इन्स्टेड ऑफ प्रोपेन यू टेक एक्झाम्पल ब्युटेन, पेंटेन, सायक्लोहेक्झेन, असे वेगवेगळे घेऊन सेम रिॲक्शन करून बघायचे. कळलं? चलो, सो दिस इज फॉर अवर फर्स्ट केस फ्रॉम हायड्रोकार्बन. नाउ विल गो फॉर नेक्स्ट वन फ्रॉम अल्कोहोल. चलो, सो लेट अस स्टार्ट फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे काय, ROH. सो ROH, when it is treated with some compound, the product will be RX. तो OH मायनस गेला आणि X मायनस आला. X मायनस आला म्हणजे काय वापरणार आहे आपण, आउट ऑफ दिस टू दिस वन, बरोबर आहे. सो ROH प्लस HX विल गिव्ह यू RX आणि बाय प्रोडक्ट काय होणार आहे, HOH, दॅट इज वॉटर. Okay, now what is speciality of this product? Okay, our product contains water and halogens or alkyl halides, they are insoluble in water. म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट तयार होईल त्या ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, तसं वरती ऑइल सारखं वरती काय होणार आहे, असं तरंगाताना दिसेल. ओके, म्हणजे कन्सेप्ट बघा, अल्कोहोल प्लस ऍसिड हे दोघं मिसिबल आहेत, डिझॉल्व्ह होणार. सो तुम्ही टेस्ट ट्यूब मध्ये अल्कोहोल घेतलं, क्लिअर सोल्युशन, ऍसिड टाकलं, क्लिअर सोल्युशन, शेक केलं, प्रॉडक्ट झालं, तर प्रॉडक्ट मध्ये 2 लेअर मिळतील, एका लेअर मध्ये वॉटर असेल, एका लेअर मध्ये RX असेल. कळतंय? सो 2 लेअर्स मिळतील आणि मध्ये आधे म्हणजे कुठं म्हणतात त्याला, की रिॲक्शन आपली स्टार्ट झाली आहे किंवा सुरू झालंय, एक 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 मॉलिक्यूल ब्रेकडाऊन व्हायला लागलाय. ऍट दॅट टाइम यू विल ऑब्झर्व टर्बिडिटी. ओके, इट्स लाईक दॅट ऑइली ड्रॉपलेट्स हळूहळू एक 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 तयार होते. सो ऑइल वरती यायला थोडासा वेळ लागणार, बरोबर आहे. मधली स्टेज काय असणार आहे, तर असं पाण्याच्या मध्ये मध्ये छोटे 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 ऑइलचे ड्रॉप्स झालेत आणि इट विल लुक लाईक अ टर्बिड मिक्सचर, असं गढूळ झाल्यासारखं, खराब झाल्यासारखं दिसेल. ओके, अँड फॉर्मेशन ऑफ टर्बिडिटी इंडिकेट्स दॅट हॅलोजन इज फॉर्म. ठीक आहे. सो दिस इज कन्सेप्ट फॉर अल्किल हलाइड. आता HX आणि अल्कोहोल यांच्या सगळ्यांची स्टोरी बघूया. फर्स्ट थिंग, मेकॅनिझम. So mechanism, this one is acid, so first step will be protonation. So this is first of all OH गेला आणि X आला, so it is substitution. This is electrophilic substitution reaction. Okay, ROH, oxygen have lone pairs, plus HX, so this oxygen will take this hydrogen, X will go out, so product will be ROHH.
oxygen will have positive charge, and X minus. Now this X minus attacks on this R and oxygen will go out. So the product will be Rx plus water. Okay. Now here attack of X minus can be SN1 or SN2. ओके SN1 और SN2. SN1 म्हणजे काय कार्बोकॅटायन तयार होऊन अटॅक होणार. SN2 म्हणजे डायरेक्ट अटॅक. बट मेजरली द रिएक्शन इज ऑब्झर्वड इन SN1. व्हाय? बिकॉज इथं R वरती ऑक्सिजन गेला की प्लस चार्ज येणार आहे. ओके सो बिकॉज ऑफ SN1 द रिएक्शन इज मोर speed for tertiary, then secondary, then primary. So reaction is absorbed more strongly for tertiary, मग सेकंडरी आणि मग प्रायमरी. ओके परत एकदा सांगते, आर काय आपला प्लस चार्ज येते, कार्बोकॅटायन इंटरमिजिएट आहे आणि कार्बोकॅटायन इंटरमिजिएट आल्यामुळे काय झाले रिएक्शन इन विच टर्शरी इज मोर स्टेबल. नेक्स्ट पॉइंट, कार्बोकॅटायन आला म्हणजे काय देर इज पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट ऑल्सो. ओके एखादा एक्झाम्पल करूयात आपण. सपोज आय हॅव 1 2 3 प्रोपॅनॉल आणि त्याच्यामध्ये ऍड केला HBr. तर बघा पहिल्यांदा हा OH गेला, HOH गेला, इथं पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि आता Br मायनसचा अटॅक होता ना, पहिल्यांदा हा पॉझिटिव्ह चार्ज रिअरेंज होतो अँड देन Br मायनस अटॅक्स अँड द प्रॉडक्ट विल बी 2 ब्रोमोप्रोपेन. म्हणजे जिथं अल्कोहोल आहे तिथं ब्रोमीन नाही लागला. सो दिस इज concept of rearrangement reaction. Okay chalo, so now we'll go for next point, HX. Now we have 4 halogens HF, HCl, HBr, HI. HF, HCl, HBr and HI. So in these three we already know what is the speed. So the reaction is like this. HF is very slow. इतका स्लो आहे की ही रिएक्शन करतच नाही, नको म्हणाले. इतका स्लो आहे की आज झालं तर 10 वर्षांनी संपायचं. सो दिस रिएक्शन इज नॉट डन फॉर HF. इन HCl the rate is a little bit higher. So in this case HCl we use the compound HCl in ZnCl2. We need a catalyst कारण की स्पीड थोडासा कमीच आहे अजून, बरोबर ना, 2 नंबरला आहे. So we need a catalyst ZnCl2, HCl in ZnCl2. This catalyst is called as Lucas reagent. Okay, HCl in ZnCl2. The name of this combination is called as Lucas reagent. आणि ही जी काही रिएक्शन होईल या रिएक्शनचं नाव काय, ग्रुव्स प्रोसेस. म्हणजे इथं काय लिहायचं HX, तर सॉरी HCl, Cl इकडे येणार, OH बाहेर जाणार. ठीक आहे. इन केस ऑफ HBr द रिएक्शन इज फास्टर, सो वी डू नॉट नीड कॅटलिस्ट. पण झालंय काय आता, तर HBr हा स्ट्रॉंग ऍसिड झाला, स्ट्रेंथ वाढते. स्ट्रॉंग ऍसिड झाल्यामुळं इथं कॅटलिस्टची गरज नाही. द रिएक्शन विल टेक प्लेस जस्ट बाय हिटिंग. HBr ऍड करायचं आणि हिट करायचं. इथं कॅटलिस्ट लागला, इथं कॅटलिस्टची गरज नाही. ओके पण प्रॉब्लेम काय, तर HBr हजार्डस आहे. वाय? बिकॉज इट इज व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड, ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस. सो HBr अवेलेबलच नसतं. म्हणजे आपण गेलो दुकानात जरा 4 किलो HBr द्या तर मिळणार नाही. सो वी हॅव टू प्रिपेअर HBr अँड देन यूज. सो हाऊ टू प्रिपेअर ऍसिड बनवायचं, इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम H2SO4 प्लस NaBr. ओके सो H2SO4 मधला H आणि NaBr मधला Br, दे विल कंबाईन अँड विल फॉर्म HBr. थोडक्यात काय रिएक्शन तुम्हाला करायचे, तर टेस्ट ट्यूब मध्ये आधी अल्कोहोल घ्यायचं, त्यात टाकायचं H2SO4, त्याच्यात टाकायचं NaBr, आतल्यात HBr तयार होणार, रिएक्शन सुरू होणार. कळलं? जसं याची कंडिशन आहे तशीच HI इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड, इतका स्ट्रॉंग आहे की अवेलेबलच नाही. अब क्या करेंगे? सो वी हैव टू प्रिपेयर लाइक दिस. सो फॉर HI द प्रिपरेशन मेथड इज H3PO4 प्लस NaI. ओके दिस ऍसिड मधला H आणि NaI मधला आयोडीन, इट विल फॉर्म HI. कळली कन्सेप्ट? सो विच रिएजंट्स आर युज्ड, हाऊ टू यूज, देन लुकास रिएजंट इज HCl ZnCl2. आता ह्या कार्यकर्त्याला एवढं लुकास नाव दिले, काहीतरी स्पेशल असेल ना. सो या लुकास कार्यकर्त्यांनी काय केलंय, तर ही कन्सेप्ट टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि लुकास रिएजंट हे कॉम्बिनेशन केलंय. बघा मगाशी सांगितलंय तुम्हाला की इथं टर्बिडिटी येते. सो इफ यू हॅव टर्शरी अल्कोहोल अँड लुकास रिएजंट HCl ZnCl2, or you can have secondary alcohol and this combination, or primary alcohol and this combination,
ओके, सो ऑल ऑफ देम विल गिव्ह यू कंपाऊंड RX, नो डाऊट सगळ्यांमध्ये प्रॉडक्ट मिळणार आहे. रादर प्रॉडक्ट कोणतं मिळणार आहे तुम्हाला? RCl. बट व्हॉट इज द स्पीड? Speed for tertiary is very fast, secondary is little bit slower, and primary is very slow. So what happens here? Turbidity, that is product formation, takes place very fast for tertiary. Here we will get immediate turbidity. While in case of secondary, you will get turbidity after 5 minutes. And for primary, it is very very slow. You will get turbidity only after heating. ओके, म्हणजे थोडक्यात रिएक्शनचा स्पीड इतका कमी आहे की तुम्हाला जर का रिएक्शन पाहिजे असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल, आणि काय करायचं तर टेम्परेचर वाढवायचं, हिटिंग. ओके, सो यू अंडरस्टँड दिस प्रोसेस फ्रॉम अल्कोहोल. आता या रिएक्शन मध्ये प्रायमरी जरा डोक्याला ताप देतोय ना, स्लो होतंय, रिअरेंजमेंट होतंय, टर्बिडिटीला वेळ लागतोय. सो थोडक्यात काय या रिएक्शनचा ड्रॉबॅक ऑफ दिस रिएक्शन इज इट इज नॉट गुड फॉर प्रायमरी अल्कोहोल. बरोबर? वाय? बिकॉज ऑलरेडी इट इज स्लो, आणि स्लो होता होता मध्येच प्रायमरीचा होतोय सेकंडरी. सो द रिएक्शन इज नॉट गुड फॉर प्रायमरी. सो हा पॉईंट कळालाय. आणि याचा शेवट काय? प्रायमरीला चालत नाही. मग आता अल्कोहोल तर वापरायचं आहे, पण प्रायमरीला कसं करायचं ते आपल्याला पुढे बघायचंय. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. सो विल गेट फॉर नेक्स्ट कन्सेप्ट. Okay, next concept is instead of using this reagent, use PCl3, PCl5 and SOCl2. ओके, चला आता आपण यांचा कन्सेप्ट बघूया. कसं होतो म्हणजे इंटरमिजिएट तयार होतो, टर्शरी इंटरमिजिएट स्टेबल म्हणून टर्शरी फास्टर, प्रायमरी अनस्टेबल, प्रायमरी स्लोअर, हा आपला प्रॉब्लेम होता. सो दिस रिएक्शन इज नॉट गुड फॉर प्रायमरी. तर प्रायमरी साठी का प्रॉब्लेम होता तर इंटरमिजिएट. सो काय केलंय, इंटरमिजिएट जो कार्बोकॅटन होते तो डोक्याला ताप देतोय, त्याला बाजूला ठेवलं आणि त्याच्यासाठी काय यूज केलं? PCl3, PCl5 और SOCl2. विल टेक एक्झाम्पल C2H5OH, प्रायमरी अल्कोहोल, C2H5OH, C2H5OH, and it will reacted with PCl3, PCl5 and SOCl2. Okay, so there are 3 reactions, 3 reagent. तिघांची स्टोरी सांगते. एक अफेअर आहे बरं का. अफेअर कोणाचं आहे तर फॉस्फरस आणि ऑक्सिजन. प्रचंड अफेअर. ऑक्सिजन दिसला की न्या पळवून, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का काय बघायचं नाही. फॉस्फरस आला की ऑक्सिजन गेला पळून. कळते? सो फॉस्फरस अँड ऑक्सिजन हॅव व्हेरी हाय अफिनिटी. अफिनिटी मीन्स अट्रॅक्शन. सो दिस फॉस्फरस इमिजिएटली कंबाइन्स विथ दिस ऑक्सिजन. सिमिलरली सल्फर, या दोघांपेक्षा ही रिएक्शन जरा स्लो आहे, पण ठीक आहे, सल्फर सुद्धा सेम काम करतो. ठीक आहे. सो काय होतंय बघा, ऍज सुन एज दिस PCl3 कम्स इन टू द पिक्चर, ऑक्सिजन गोज विथ दिस. मागं प्रायमरी राहते का सेकंडरी बघत नाही. सो द प्रॉडक्ट इज तो फॉस्फरस कडे, म्हणजे काय तर होणार, फॉस्फरस कडे 3 OH, POH थ्राइस, हे दोन्ही ऑक्सिजन इकडे गेले, 3 क्लोरीन इकडे गेले. So if you balance this, इथं 3 क्लोरीन लागले, so we need 3 molecules of this. This PCl5 will give product C2H5Cl plus POCl3 plus HCl. Okay, and last one SOCl2, C2H5Cl plus SO2 plus HCl. What is speciality of these products? बघा, in this case all products are liquid. Okay, byproduct, this byproduct is liquid, this one is liquid, but the remaining are gases. कुत्र्यांचा फार त्रास होतोय, मी थांबण्याचा प्रयत्न करते पण कुत्री काय थांबणार. ठीक आहे, विल कंटिन्यू. सो all products are liquid and some are gases. So because of this gaseous product, what happens in this case, आपल्या फायनल प्रोडक्ट मध्ये काय होणार आहे, गॅसेस निघून जाणार आणि फक्त आपला मेन प्रोडक्ट राहणार, बाय प्रोडक्ट बाहेर पडणार आहे. सो इन केस ऑफ SOCl2 this reaction is more preferable. Why? Because byproducts are gases, they will go away, there will not require extra step to remove byproduct. That's why SOCl2 is more preferable. Okay, हा क्वेश्चन बोर्ड मध्ये बरेचदा येतो
आणि बोर्ड मधल्या रिएक्शन काय बॅलन्स करून लिहायचे असतात, त्याच्यामुळे बॅलन्सिंग इज इम्पॉर्टंट फॉर दिस. ओके. What is speciality of this reaction? That they are useful for primary alcohol also. Yes, secondary tertiary okay, पण प्रायमरी सुद्धा हे काम हॅपीली करतात. ओके. चला तर नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण, हॅलोजन एक्सचेंज. सो व्हॉट वी हॅव सीन अर्लियर, F2HF, I2HI. F2 is very fast, HF is very slow. I2 is very slow, HI is very fast. ते दोघं जण आतीच फास्ट आतीच स्लो, सो दोघांचा उपयोग नाही. वी हॅव टू फोकस ऑन Cl2 Br2. सो या दोन्ही स्टेप मध्ये आपण शक्यतो कोण बघतोय, आपण क्लोरीन किंवा ब्रोमीन. बट नाउ इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर आयोडीन और इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर फ्लुरीन म्हणजे RF और RI बनवायचं, तर करायचं काय? सो डायरेक्ट खायला गेलं तर व्हेरी फास्ट व्हेरी स्लो पॉसिबल नाही, मग असं खायचं. कळलं? सो द कन्सेप्ट इज हॅलोजन एक्सचेंज. व्हॉट वी डू, वी टेक RCl आणि त्याचा बनवायचा RF, और विल टेक RBr त्याचा करायचा RI. इवन वी कॅन यूज RCl फॉर RI, कोणालाही काही चालते. ओके. सो द पॉइंट इज हॅलोजनला एक्सचेंज करायचं, दॅट इज कॉल्ड एज हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. नाउ इफ यू प्रिपेअर RF बनवला तर त्या रिएक्शनला म्हणायचं काय, स्वार्ट्झ रिएक्शन. आणि जर का RI बनवला तर त्याला म्हणायचं काय, फिनकिल्स्टन रिएक्शन. ओके. सिंपल कन्सेप्ट आहे. परत एकदा का, Cl गेला F आला, Br गेला I आला, Cl गेला I गेला, किंवा इट डिपेंड्स विच एव्हर हॅलोजन यू वॉन्ट टू एक्सचेंज. Cl मायनस गेला F मायनस आला, सो रिएजंट्स युज्ड ओव्हर हिअर इज AgF, Hg2F2, म्हणजे काय थोडक्यात F मायनस यूज करायचा. And in case of Finkinston iodine, the reagent is NaI in acetone. Okay. So simple concept halogen exchange. याच्यामध्ये मेन नावं काय लक्षात ठेवायची, स्वार्ट्झ अँड फिल्किन्स्टन. सो इफ यू आर गेटिंग आयोडीन, द नाम इज फिल्किन्स्टन आणि स्वार्ट्झ साठी HF. ओके. सो यू कॅन इमेजिन लाईक सर्फ एक्सेल असतो ना आपला सर्फ, S आणि F, स्वार्ट्झ आणि F. ओके. काहीतरी करून लक्षात ठेवा म्हणजे झालं. Okay. Chalo, now we'll come to the last reaction from carboxylic acid. So in carboxylic acid, what is the reaction? I'll write here only RCOOH, carboxylic acid. When first of all it is treated with a metal and acid, salt formation RCOOAG. So you'll get a salt minus and plus. What we call it as silver carboxylate. And now when it is treated with bromine, ब्रोमीन म्हणजे काय रे, मगाशी सांगितलंय, इट इज Br प्लस, बरोबर. सो ब्रोमीन म्हणजे कोणता येणार आहे आपल्याकडे, Br प्लस Br मायनस, एक असतो प्लस एक असतो मायनस. मायनस वाला जाणार Ag कडे, इट विल फॉर्म AgBr, आणि प्लस जाणार कार्बन कडे. बघा काय होणार आहे, फर्स्ट विल गेट प्रेसिपिटेट ऑफ AgBr, बरोबर आहे. नेक्स्ट वन, AgBr बाहेर पडला, हा Ag गेला इथला की मागे एवढं राहिलं. सो O विल मेक अ डबल बॉन्ड हिअर अँड R विल गेट निगेटिव्ह चार्ज. मध्ये कोण बाहेर पडणार आहे, हा CO2 गॅस, बरोबर. आणि R वरती चार्ज काय आला, मायनस. सो हा मायनस कोण घेणार आहे, ब्रोमीन. सो द प्रॉडक्ट इज RBr प्लस CO2 प्लस AgBr. ओके. सो विल टेक एक्झाम्पल. सपोज वी हॅव C2H5 C डबल बॉन्ड O OH. If you react with first Ag, it will give this salt, then Br2. What is the product? The product will be, या R ग्रुपला लागणारे Br, C2H5Br प्लस मध्ये हा कार्बन CO2 बाहेर पडणार प्लस AgBr precipitate. So this is our reaction, Huns-Dicer process. What is speciality of this reaction? स्टार्टिंग मध्ये 3 कार्बन आहेत, इथं 2च राहिले, इथं R आणि C दोघं जण आहेत, एक CO2 बाहेर पडतोय. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज स्टेप डाउन प्रोसेस. स्टेप डाउन प्रोसेस म्हणजे काय, एक कार्बन कमी होतो. इफ यू स्टार्ट विथ ब्युटॅनोइक ऍसिड, प्रॉडक्ट इज प्रोपिल म्हणजे प्रोपिल ब्रोमाइड. इफ यू स्टार्ट विथ हेक्झॅनोइक ऍसिड, प्रॉडक्ट विल बी पेंटिल, एक कार्बन कमी. कळालं? नेक्स्ट वन, in this process instead of Br2 we can use Cl2 also. Okay. And third point about
I2 यूज केला तर काय होणार आहे, इन्स्टेड ऑफ गेटिंग दिस प्रॉडक्ट विल गेट फॉर्मेशन ऑफ एस्टर. ओके, म्हणजे इथं एजी जातो आणि त्याच्या जागेवर हा आर ग्रुप परत लागतो. सो दिस रिएक्शन वन्स अगेन हेल्पफुल फॉर क्लोरीन अँड ब्रोमीन, या दोघांसाठीच बरं आहे. बाकी सगळ्यांना काय वापरायचं, हॅलोजन एक्सचेंज. कळालं सगळ्या प्रोसेस? होश, फायनली संपल्या रिएक्शन. सो व्हॉट इज द पॉइंट, व्हॉट वी हॅव सीन, फर्स्ट थिंग we have seen halogen derivatives preparation method. There are major starting materials from hydrocarbon, from alcohol, halogen exchange and carboxylic acid. मेजरली या रिएक्शन आहेत. हे सोडून अजून तुम्हाला काय काय रिएक्शन करता येईल, इथर मध्ये PCl5 म्हणजे ऑक्सिजन आहे ना, सो PCl5 SOCl2 या रिएक्शन इथर म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये करता येईल. ठीक आहे, म्हणजे त्या एक्स्ट्राच्या रिएक्शन झाल्या. इट्स नॉट अ पार्ट ऑफ सिलेबस, बट यू कॅन व्हॉट कॅन से यू कॅन मॅनेज दोज रिएक्शन. म्हणजे तुम्हाला ते कळालं पाहिजे की इथं असं झालं म्हणल्यावर इकडे असंच होणार, बुक मध्ये मिळणार नाही. नेक्स्ट वन, फॉर अल्केन कोणता कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे, राईट हिअर इन शॉर्टकट. फॉर अल्केन, नंबर ऑफ प्रोडक्ट्स पॉसिबल. ओके, जनरली क्वेश्चन येतो हाऊ मेनी मोनोहॅलो कंपाउंड्स आर पॉसिबल. इन केस ऑफ अल्किन देर आर 3 रिएजंट्स. एक आहे HBr, दुसरा आहे HBrH2O2, तिसरा आहे Br2, बरोबर, आणि Br2 मध्ये परत 3, Br2H न्यू, Br2 वॉटर, Br2 and next one is Br2CCl4. So they will give different products according to the solvent. Then for alkynes again same set. Okay, from alcohol Lucas reagent, reaction is faster for tertiary, then secondary, primary. Tertiary will give faster turbidity. PCl3 PCl5 SOCl2, these are special for primary compounds. बरोबर. Halogen exchange Wilkinson Ri, Schwartz Rf. And for carboxylic acid, whose Dicer process in this, these are the points, step down synthesis and these 3. Okay, आता कंटाळा आला द्यायचा. Okay, so this is all about preparation method of alkyl halides. We'll make next video on physical properties of alkyl halide and then we'll go for chemical properties. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये एक मेजर पॉइंट येतोय या टॉपिक मध्ये, ते म्हणजे SN1 आणि SN2 रिएक्शन. सो SN1 SN2 रिएक्शन काय आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस आहेत, काय काय इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, सॉल्व्हंट कोणता काय कोणतं वगैरे, तो कम्प्लीट डिटेल अनालिसिस केलेलं आहे. तो आहे दॅट पॉइंट इज इन GOC, म्हणजे GOCच्या जे टॉपिक माझं प्लेलिस्ट ओपन केलं तर तुम्हाला GOCच्या व्हिडिओज दिसतील. आय थिंक इन लास्ट 20 or 21st व्हिडिओ मध्ये तुम्हाला SN1 SN2 रिएक्शन सापडतील. तर तो व्हिडिओची लिंक वाटलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. म्हणजे जेव्हा आपण प्रिपरेशन मेथड बघू, सॉरी रिएक्शन्स बघू, तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ ऍज हेल्प होईल आणि रिएक्शन तुम्हाला इझी जातील. ठीक आहे, चलो, सो विल स्टॉप हिअर. कीप स्टडिंग अँड प्लीज आस्क डाऊट. अँड सगळ्यात महत्वाचं, नोट्स काढा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते की नोट्स काढा. ऑर्गॅनिक मध्ये नोट्सला तर खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. हे सगळंच्या सगळं तुमचं एका पेज वरती आल्या पाहिजेत, सगळ्या रिएक्शन. हे कसं लिहिलंय शॉर्टकट मध्ये, असं लिहून तुम्ही तुमचे शॉर्ट नोट्स बनवा. दॅट विल हेल्प यू इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, गुड बाय.